Good morning Sahyadri, media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात. अकोला जिल्ह्यात सध्या पोलिसांचा धाक उरला नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. अनेक घटना घडतायत. अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या वेशीवर टांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनशब्दा तालुक्यातील आहे. सावकारला शेताचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलाय. 17 मे रोजी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. पुण्यातील अपघात प्रकरण राज्यभर गाजत असतानाच दुसरीकडे नागपूर शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ एका मद्यधुंद कारचालक तरुणाने 3 जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पायी जाणाऱ्या महिला, पुरुष आणि 3 महिन्याच्या चिमुकल्या जखमी झाला आहे. या बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती समोर येते. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालाय. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जमिनीला भेगा पडल्यात, पिकं करपली आणि पाणी साठा देखील घटतोय. तर चिंता दिवसेंदिवस वाढू लागली. अनेक ठिकाणी दुष्काळ पडल्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीरपणे निर्माण होऊ लागली आहे. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातील नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप सुरूच आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. अग्रवाल कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? अग्रवाल यांनी जे वकील दिले आहेत ते शरद पवारांचे निकटवर्ती आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला. पुणे ड्रग्ज अँड ड्रायव्हिंग प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकर यांची दोघांची नावे आहेत. तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवीत या दोघांना निलंबित करण्यात आलंय. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. ठाण्यातील वागळे स्टेशनमध्ये असलेल्या रबर प्लेट्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी 2 फायर इंजिनियर, वॉटर इंजिनियर व 2 रेस्क्यू व्हॅन, MIDCचे जवान वागळे पोलीस घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सांगलीतील कळंबी येथे एका पेट्रोल पंपाजवळ थांबलेल्या हैदराबाद येथील प्रवासी वाहनावर दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात प्रवाशांचे 3 तोळे सोन्याचे दागिने आणि 15,000ची रोकड असा एकूण 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोडेखोरांच्या शोधासाठी सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. डोंबिवली MIDCतील रासायनिक कंपनीत गुरुवारी 23 मे रोजी भीषण स्फोट झाला. यात 9 जण मृत्युमुखी पडले तर 64 जण जखमी आहेत. जखमी रुग्णांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. तर अमुदान कंपनी ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यछळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच घटनेनंतर मनसेचे शहर संघटक हर्षद पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की कालच्या डोंबिवलीतील महाभयंकर स्फोटानंतर प्रशासकीय यंत्रणा जागृत झाले आहेत. कंपनी मालकांवर सदोष मनुष्यछळाचा गुन्हा एका रात्रीत दाखल झाला, परंतु या कंपन्या सतत पाठबळ देणाऱ्या कामा संघटनेचे पदाधिकारी MIDC आणि MPCBच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यछळाचा गुन्हा दाखल करावा, नाहीतर या धोकादायक कंपन्या कधीच स्थलांतरित होणार नाही. त्यामुळे कंपनी मालकाप्रमाणे अधिकाऱ्यांना दोषी ठरवून कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी मनसेचे शहर संघटक हर्षद पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक्स पोस्ट करत केली आहे. दरम्यान या प्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दाखल झाला आहे, तर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो का हे पाहावं लागणार आहे. धुळे जिल्ह्यात एकीकडे राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र धुळे जिल्ह्यात वृक्षांची सर्रासपणे कत्तल होत असल्याची घटना समोर आली आहे.
तोडलेले थेट झाडे वखारीत नेली जात आहेत. याबाबत वन विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. पनवेलमधील बाजारात सध्या भाज्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडल्याने भाज्यांचे नुकसान झाले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. दरम्यान भाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत आणि ग्राहकांना देखील पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भाजी महाग झाली असल्याने खायचं काय असा प्रश्न गृहिणींसमोर पडलाय. पुढील काही दिवस असे दर चालू राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.